प्रेग्नन्सी नंतर, डिलिव्हरी नंतर वजन बरंच वाढलंय, पोट सुटलंय, अशा अनेक तक्रारी आपल्याला असतात. पण याच्यासाठी काय केलं पाहिजे हे लवकर लक्षात येत नाही. नमस्कार, मी डॉक्टर मयुरी फ्रॉम डॉक्टर मयुरीज फिजिओथेरपी क्लिनिक. नॉर्मल डिलिव्हरी असू देत किंवा सिझेरियन सेक्शन असू देत, आपलं वजन वाढतं, त्याच्यानंतर आपलं पोट सुटतं आणि या सगळ्यासाठी आपण फार जास्त पॅनिक होतो. कारण असं आपल्याला वाटतं की आता मी पूर्ववत होईल की नाही, माझं वजन आधीसारखं कमी होईल की नाही होईल. त्यामुळे आपण टेन्शनमध्ये असतो. पण डोंट वरी, काळजी करू नका. कारण वजन वाढलेलं असलं प्रेग्नन्सीमध्ये तरी सुद्धा ते वजन कमी करता येतं, ते वजन पूर्ववत आणता येतं. माझ्या स्वतःच्या 2 सिझेरियन सेक्शन झालेले आहेत. सो मी तुमच्यासमोर लाईव्ह एक्झाम्पल आहे की आपण वजन कमी करू शकतो याचं. पण याच्यामध्ये महत्वाचं हे आहे की व्यायाम कधी सुरू करायचा आणि कुठला सुरू करायचा. व्यायाम सुरू करायची घाई करायची नाहीये. कारण आपण जर घाईमध्ये व्यायाम सुरू केला की मला लवकर वजन कमी करायचंय म्हणून आपण जर लवकर व्यायाम सुरू केला तर आपल्याला स्नायूंची दुखापत होते, जॉईंट पेन व्हायला लागतं आणि मग ते कायमस्वरूपी राहतं. म्हणून व्यायामांची घाई करू नका. सर्वसाधारणपणे आपल्याला सी सेक्शन झाल्यानंतर 8 ते 10 आठवड्यानंतर व्यायाम चालू करायचा असतो आणि नॉर्मल डिलिव्हरीजमध्ये 6 आठवड्यानंतर. पण हा ड्युरेशन प्रत्येक लेडी टू लेडी व्हॅरी होतो. कारण प्रत्येकाची पूर्ववत येण्याची क्षमता वेगळी असते. त्याच्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने, फिजिओथेरपिस्टच्या सल्ल्यानेच व्यायामाला सुरुवात करावी असं माझं तुम्हाला सजेशन असेल. आता यामध्ये आम्ही व्यायाम कधी करायचा हे कसं ठरवतो, तर तुमची मसल स्ट्रेंथ चेक केली जाते, तुमच्या स्नायूंची लवचिकता चेक केली जाते, तुमचा स्टॅमिना चेक केला जातो. ह्या सगळ्या गोष्टींवरती अवलंबून आपण व्यायाम कधी सुरू करायचा हे ठरतं. पण तरी सर्वसाधारणपणे 6 ते 8 आठवड्यानंतर सेफली तुम्ही वॉकिंग ऍज अ एक्सरसाइज चालू करू शकता. म्हणजे अगदीच आपण 8-10 दिवसानंतर डिलिव्हरीचे सुद्धा चालायला सुरू करतो, पण ते आपण थोडंसं चालत असतो. पण ऍज अ वॉक म्हणून जो 30 ते 40 मिनिटाचा ब्रिस्क वॉक असतो, स्टार्टिंग फ्रॉम स्लो टू ब्रिस्क वॉक, तर हे आपण 6 ते 8 आठवड्यानंतर शक्यतो चालू करू शकतो. पण रनिंग, स्विमिंग किंवा बाकी इतर कुठल्याही एक्सरसाइज याच्यासाठी मात्र तुम्ही थोडा वेळ थांबलेलंच उत्तम. त्यामुळे एक्सपर्टकडे जा, त्यांचा सल्ला घ्या किंवा आमच्यासोबत ऑनलाईन कन्सल्ट करा आणि मग तुम्ही व्यायामाला सुरुवात करा. कुठले व्यायाम सुरू करायचे याचा व्हिडिओ आम्ही लवकरच पोस्ट करणार आहोत. त्याच्यामुळे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंतचे त्याच्यामध्ये बऱ्याच एक्सरसाइजेस आपण कव्हर करणार.